चला रे, आपण आतापर्यंत हॉरिझॉन्टल थ्रस्ट फाइंड केला, रिएक्शन फाइंड केली, करेक्ट. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट जो एक्झामच्या दृष्टीने फार 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 इम्पॉर्टंट आहे, तो त्याचं नाव आहे रेडियल शियर. त्याचं नाव आहे, अरे एक सेकंड, त्याचं नाव आहे रेडियल शियर आणि दुसरं आहे नॉर्मल थ्रस्ट. ओके, बघा रे, आता रेडियल शियर कसा फाइंड करायचा आणि नॉर्मल थ्रस्ट कसा फाइंड करायचा ते बघूया. ठीक आहे, नॉर्मल थ्रस्ट आणि रेडियल शियर इज नथिंग बट अ शियर फोर्स ॲट दॅट सेक्शन. बघा, तर मला सांगा रे, तुम्ही बघितलं की 3 इंच पॅराबोलिक आर्च कसा असतो, या पद्धतीने. ठीक आहे, बघा, कन्सिडर या इथं त्याचा 3rd इंच आहे. हा काय झाला रे तुमचा राईज. हा झाला तुमचा राईज आणि हे काय झालं तुमचं लेंथ ऑफ आर्च. कन्सिडर हियर इज अ UDL ऑफ W किलोन्यूटन पर मीटर, राईट. चला, आता आपल्याला इक्वेशन्स फाइंड करायचे आणि ह्या इक्वेशन्स थ्रू डायरेक्ट आपण काय काढू शकतो रे, तुमचा नॉर्मल थ्रस्ट आणि रेडियल शियर. ठीक आहे, आपल्याला इक्वेशन प्रत्येक वेळेस फॉर्म करायची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून जरी फाइंड केलं तरी फुल मार्क्स पडतात. ठीक आहे, चला, आता मला सांगा रे, फॉर एक्झाम्पल मला जर शियर फोर्स फाइंड करायचा या सेक्शनवर, तो सेक्शनचं नाव देतो मी एक्स. चला, मी आता काय करतो रे, रिड्रॉ करतो. हा झाला माझा एक्स, हा झाला माझा 1st इंच, दॅट इज पॉइंट ए. अरे, जर मी शियर फोर्स करतोय तर मला सांगा रे, पहिली गोष्ट मी पहिल्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं, बघा हे इथं मागे, बघा रे, या इथं मी सांगितलं होतं, जर तुमचा हा जो तुमचा पॅराबॉलिक हिंज कसा असतो रे, इन्क्लाइंड पोझिशन मध्ये त्याला स्टॅक केलेलं असतं. म्हणजेच काय झालं, त्याचा शियर फोर्स पण कसा असेल, इन्क्लाइंड. बरोबर, त्याचा शियर फोर्स पण कसा असेल, इन्क्लाइंड, राईट. त्याचा शियर फोर्स पण इन्क्लाइंड असेल. चला, मी सेक्शन कट केला आणि कन्सिडर केलं की हा माझा त्याचा शियर फोर्स आहे ऍट सेक्शन यस. चला, मग त्याची रिएक्शन कशी होते रे, इन्क्लाइंड. मग इन्क्लाइंड रिएक्शन, त्याचा थ्रस्ट पण कसा असेल, नॉर्मल थ्रस्ट असेल टू दिस पॉइंट. नॉर्मली आय एम प्लेसिंग दिस फोर्स. म्हणजेच काय रे, हा नॉर्मली प्लेस म्हणजे काय झाला, तो 90 डिग्रीवर प्लेस केलाय, त्याला म्हणायचं काय, नॉर्मल थ्रस्ट ऍट पॉइंट एक्स. चला, शियर फोर्स कशामुळे आला रे, शियर फोर्स कशामुळे आला रे, फॉर दिस, हा जो काही व्हर्टिकल फोर्स त्याच्यावर पॉइंट होणार आहे, त्यामुळे शियर फोर्स क्रिएट झाला. चला, हॉरिझॉन्टल थ्रस्ट मी ह्या इथे देतो, करेक्ट. चला, याला म्हणूयात आपण हॉरिझॉन्टल थ्रस्ट ऍट एक्स. हा झाला तुमचा थीटा आणि हा एक झाला तुमचा थीटा, राईट. आता मला लागते काय रे, फक्त एवढी डायग्राम लागणार आहे आता पुढचं इक्वेशन फॉर्म करायला, लक्षात घ्या. आता मला बाकीचं काही जास्त लागत नाही. चला, आता परत आपण काय करूयात, डायग्राम काढूयात. ओके, तर आता डायग्राम काढत असताना बघा रे नीट, मी ही डायग्राम परत ऍज इट इज ड्रॉ करतो. नॉर्मल थ्रस्ट, हा झाला NX, हा झाला SX, हा झाला तुमचा काय रे, HX, राईट. हा झाला काय रे तुमचा VX, दॅट विल बी युअर थीटा हिअर. ओके, हा झाला तुमचा एक्स पॉइंट. बरोबर, पण आता बघा रे, याला फाइंड आपल्याला जेव्हा NX आणि SX च्या व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे, राईट, फक्त आपल्याला एवढंच फाइंड करायचं आहे. हे कधी फाइंड करू शकतो रे आपण इक्विलिब्रियम इक्वेशन लावून याला फाइंड करू शकतो. पण आता इक्विलिब्रियम इक्वेशन जर लावायचं म्हटलं तर थोडं क्लिष्ट होईल, कारण प्रत्येक फोर्सला आपल्याला रिझॉल्व्ह करत बसावं लागेल, त्याचा थीटा फाइंड करत बसावं लागेल. ठीक आहे, आपण काय करूयात, त्याला एक ट्रिक वापरूयात. ठीक आहे, याला काय करूयात, सिंपल एक बीमच कन्सिडर करूयात, सरळ त्याला आपण इरेज करूयात. ठीक आहे, ठीक आहे. चला, याला एक कन्सिडर करूयात
एक बीमच, याला एक कन्सिडर करूयात बीमच. एक सेकंड. चला रे बघा, सॉरी फॉर द इंटरप्शन्स. फॉर एक्झाम्पल आपण याला काय करूयात, आता याला स्ट्रेट बीम कन्सिडर करूयात. तर याला काय म्हणायचं रे आपण, आता हा हॉरिझॉन्टली प्लेस केला आपण, हा झाला एस एक्स. आता हा तुमचा व्हर्टिकली हा झाला, काय झाला तुमचा एन एक्स. त्याच्यानंतर याच्या सोबत सोबत काय लिहिला होतं रे आपण, हा एच एक्स. डायग्राम बघा वाटलं असतं, काही चुकलं तर सांगा. हा झाला तुमचा व्ही एक्स, राईट. याचा थिटा इथं, राईट. याचा थिटा इथं आणि याचा थिटा इथं, राईट. आता बघा रे, सरळ सरळ आता आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल फोर्सेस फाइंड करणं फार सोपं झालं, कारण आपण याला काय केलं, एक्स वाय प्लेन मध्ये लिहून घेतलं. ओके, चला. आता याचे शेवटी शेवटी आपल्याला काय करायचं रे, याच्या साइन्स ज्या आहेत त्या इग्नोर काय करायच्या, तो आपल्याला काय शो करतो, त्याचं डायरेक्शन. म्हणून आपण त्या निगेटिव्ह साइन्स आपण नंतर शेवटी काय करणार, निग्लेक्ट करणार. चला, पण मला एक सांगा रे, जर मला हा जर फोर्स रिझॉल्व करायचा असेल तर हा कसा करायचा, हा डाऊनवर्ड, हा इकडे, राईट. हा डाऊनवर्ड, हा इकडे. पण मला एक सांगा, आता मी थिटा लिहित असताना जर हा थिटा लिहिला तर चुकीचा आहे का रे? नाही. का? कारण जॉमेट्रीचा रूल माहिती आहे ना तुम्हाला, झेडचा. यस, जर हा अँगल थिटा असेल तर हा पण अँगल थिटा. लाईकवाईज हा थिटा आणि हा पण, सॉरी, हा थिटा. एक सेकंड. ओके, जर हा थिटा असेल तर हा काय असेल तुमचा थिटा, राईट. झेड. आता मला सांगा, जो अँगल जिथं थिटा असतो तो तुमचा काय असतो रे, फोर्स कॉस थिटा, राईट. आणि जो तुमचा ऑदर असतो तो असतो साइन थिटा. हा काय असतो तुमचा कॉस थिटा आणि हा काय असतो, सॉरी, हा असतो कॉस थिटा आणि हा असतो तुमचा साइन थिटा. ओके, तर आता एक सांगा रे, प्लस साइन आणि कॉस पण आला. आता व्हर्टिकल ऑर हॉरिझॉन्टल फोर्सेस आपल्याला भेटले. चला, इक्विलिब्रियम इक्वेशन लावा. काय लावणार, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. सांगा बरं कोणते कोणते आहे. पहिला मायनस, सॉरी, प्लस व्ही एक्स कॉस ऑफ थिटा, बरोबर, मायनस एन एक्स साइन ऑफ थिटा, बरोबर. अजून आहे हॉरिझॉन्टल फोर्स आहे, या बघा, एस एक्स, राईट. प्लस यस एक्स इज इक्वल टू 0. चला, एस एक्स इकडे ठेवा, बाकी सगळे तिकडे न्या. काय आलं रे, मायनस व्ही एक्स कॉस ऑफ थिटा मायनसचा झाला प्लस एन एक्स साइन ऑफ थिटा. चला, रिअरेंज करा वाटलं, साइन थिटा पहिले लिहा. एन एक्स साइन थिटा मायनस व्ही एक्स कॉस ऑफ थिटा, बरोबर का रे? बरोबर. सॉरी, माझा एक पॉइंट सांगायचा राहिला. आपण ही एक्स वाय प्लेन मध्ये घेतली ना डायग्राम. ओके, सॉरी, गिरेजर पण पटकन नाहीत. ठीक आहे, एस एक्स. चला, ह्या व्ही एक्स ला काय करा रे, व्ही एक्स ला काय करा, पॉझिटिव्ह. म्हणजेच काय आला, व्ही एक्स कॉस ऑफ थिटा, म्हणजेच मायनस एन एक्स साइन थिटा, राईट. हा काय झाला रे तुमचा परत एस एक्स. आता याला निग्लेक्ट करा, म्हणजेच काय झालं रे, तुमची डायरेक्शन कशी आहे, राईटला नाहीये, ती लेफ्टला आहे. लेफ्टला आहे म्हणजे काय रे, याची डायरेक्शन अपवर्ड आहे या साईडला. ठीक आहे, असा कन्सिडरेशन याचा होतो. म्हणून याला काय म्हणायचं, एस एक्स पी एक्स कॉस ऑफ थिटा मायनस एन एक्स साइन ऑफ थिटा. हा झाला तुमचा एक इक्वेशन रेडी, राईट.
हा झाला तुमचा एक इक्वेशन रेडी. ओके, आता आपला काय झालं रे, आपल्याला काय फाइंड करायचा. हे बघा, या इथं तुम्हाला मी पूर्ण नोट्स पण दिलेले आहेत, जर वाटत असेल तिथे नोट्स बघा. आता आपण फक्त बघतो की हे कसं सोडवलंय, राईट. चला, आता आपल्याला एस एक्स मिळाला. आता आपण काय करूयात, व्हीएक्स फाइंड करूयात. चला, व्हीएक्स कसा फाइंड करणार रे, बघा. चला, याला इरेज करूयात पूर्ण. राईट. चला, इथं वाटल्यास परत ती डायग्राम काढूयात. जाऊ दे, ती गेली परत. नवीनच टॅब घेतलाय, सो आता हे शिकण्यासाठी थोडा वेळ लागेल, बट आपल्याकडे तितका वेळ नाही, त्याच्यामुळे मी जसं होईल तसं घेतोय. ठीक आहे, हा झाला तुमचा, हा तुमचा एच एक्स दिस थिटा. हा झाला तुमचा एन एक्स सोबतचा व्ही एक्स. हा आला इथं थिटा, राईट. याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट, हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट. हा थिटा, याचा हा थिटा. चला, आता एफ एक्स घेतला, एफ वाय घ्या, इज इक्वल टू 0. सांगा बरं व्हर्टिकली काय काय, एच एक्स सॉरी एच एक्स कॉस ऑफ थिटा, मायनस एक प्लस आहे मायनस, ठीक आहे. परत मायनस व्ही एक्स साइन ऑफ थिटा. परत एन एक्स कसं आहे रे, मायनस एन एक्स इज इक्वल टू 0. पहिले इक्वेशन मध्ये आपण काय घेतलं रे, व्ही एक्स पहिले घेतलं, तर इथं पण आपल्याला व्ही एक्स पहिले पाहिजे. ओके, चला मग आता मायनस एन एक्स इथं ऍज इट इज ठेवा, तिकडे न्या. व्ही एक्स साइन ऑफ थिटा प्लस एच एक्स कॉस ऑफ थिटा. चला, निगेटिव्ह साइन इग्नोर करा. निगेटिव्ह साइन इग्नोर करा. का इग्नोर करा, कारण त्याची डायरेक्शन चेंज आहे. ओके, फाईन. चला, इग्नोर करा किंवा तिथंच ठेवा. फाईन. मग मी इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहितो, एन एक्स इज इक्वल टू व्ही एक्स साइन ऑफ थिटा प्लस एच एक्स एच एक्स कॉस ऑफ थिटा, राईट. हा झाला तुमचा अजून एक इक्वेशन. चला रे, मला सांगा, तुम्हाला आता एस एक्स मिळाला, तुम्हाला एन एक्स सुद्धा मिळाला, पण तुम्ही या डायग्राम मध्ये तुम्हाला काय काय रिक्वायर्ड आहे रे, एक्झाम्पल मध्ये एक बघा, तुम्हाला फाइंड काय करावं लागेल, त्या सेक्शनवरचा व्हर्टिकल फोर्स, त्या सेक्शनवरचा हॉरिझॉन्टल थ्रस्ट आणि त्या सेक्शनचा आलेला थिटा. या तीन गोष्टी जेव्हा तुम्ही फाइंड कराल, व्ही एक्स, एच एक्स आणि थिटा, तरच तुम्ही हे याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. थिटाचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहे काय रे, थिटाचा फॉर्म्युला आपला टॅन इनवर्स वाला, टॅन इनवर्स इंटू इन ब्रॅकेट काय रे तो, 4yc अपॉन एल स्क्वेअर इंटू इन ब्रॅकेट एल मायनस 2x, करेक्ट. हा तुमचा झाला फायनल फॉर्म्युला फॉर थिटा. आता हा एच एक्स आणि व्ही एक्स कसा काढायचा, हा आपण एक्झाम्पल मध्ये समजून घेऊयात. जर हा प्रॉब्लेम हे इक्वेशन समजलं नसेल तर कमेंट मध्ये सांगा, किंवा पर्सनल आपला एक ग्रुप आहे त्याच्यावर पण मला सांगितलं तरी चालेल, आपण परत एक्सप्लेन करूयात. बट याला स्किप करू नका, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा प्रॉब्लेम 100% यावेळेस येऊ शकतो. ओके, चला आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय करूया, याच्यावरच एक प्रॉब्लेम बघूया.